वन डे रिटर्न फिरायचा प्लॅन करताय तर अलिबाग हा बेस्ट ऑप्शन आहे. चला तर मग आज अलिबाग एक्सप्लोर करूया. सॅटर्डे नाईटला आम्ही निघालो आणि सकाळी काशीद बीचला पोहोचलो. काशीद बीच कोकण किनाऱ्यावरील एक सुंदर आणि नयनरम्य ठिकाण. पांढरी बालू, निलमय पाणी आणि चारही बाजूनी हिरवळ. बीच फिरून झाल्यानंतर तिकडे फ्रेश झालो आणि निघालो कोरलाई फोर्टला. गड चढायच्या आधी पायथ्याजवळ नाश्ता केला आणि मग सुरुवात केली गड चढायची. फक्त 15 मिनिटात गडावर पोहोचलो. हा किल्ला पोर्तुगीज काळातील आणि दोन्ही बाजूनी समुद्राने वेढलेले वरून दिसणारा व्ह्यू तर मित्रांनो खूपच कमाल आणि सुंदर होता. नंतर आलो रेवदंडा फोर्टला. येथे तुम्ही कॅम्पिंगसाठी सुद्धा येऊ शकता. फोर्टच्या मागच्या बाजूला रेवदंडा बीच आहे. यानंतर भेट दिली चौल येथील रामेश्वर मंदिरला. हे प्राचीन शिव मंदिर हेमाडपंथी वास्तुकलेसाठी ओळखले जाते. खूपच शांत आणि सुंदर ठिकाण. अलिबागला आला तर या मंदिरला नक्कीच भेट. त्यानंतर आलो अग्राव चौल येथील शीतला देवी मंदिरात. हे एक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे. येथे एक जुनी पायऱ्याची विहीर सुद्धा आहे. आगरी कुटुंबाची या देवीवर विशेष श्रद्धा होती. यानंतर भेट दिली शिवदत्त मंदिराला. शिवांच्या आणि दत्तांच्या मूर्ती असलेले खूपच सुंदर मंदिर आहे. सर्व मंदिर फिरून झाल्यावरती आम्ही पहिला जेवण केलं आणि मग संध्याकाळी फ्रेश होऊन अलिबाग बीचला आलो. फुल सेटअप, गाणी, मस्ती आणि ट्रिपचं हॅप्पी एंडिंग. मग काय रात्रीच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. अलिबागचा प्लॅन करत असाल तर नक्कीच हा ब्लॉग सेव्ह करा आणि मित्रांना शेअर करा आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या मराठी पेजला नक्की फॉलो करा.